एकाच खोलीत तीन आयुष्य, एक भूतकाळ, एक वर्तमान काळ आणि तिसरा रक्तात माखलेला भविष्यकाळ। IT हब म्हणून ओळखलं जाणारं पुण्यातला हिंजवडी परिसर बुधवारी रात्री थरारून गेला, जेव्हा तिथल्या एका 7 मजली इमारतीमध्ये एक मुलगी पाऊल ठेवते आणि अवघ्या काही तासात गुरुवारी दुपारी तिथे रक्ताचा सडा पडतो। एका तरुणाचा जागीच दुर्दैवी अंत होतो आणि संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली हादरून जातो। नेमकं काय घडलं 310 क्रमांकाच्या त्या बंद खोलीमध्ये? कसा रचला गेला हा खुनी खेळ? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। हिंजवडीतील एका नामांकित 7 मजली PG मध्ये गेल्या 4 दिवसांपासून सागर गायकवाड नावाचा तरुण मॅनेजर म्हणून काम करत होता। सगळं काही अतिशय शांत आणि सुरळीत सुरू होतं। बुधवारी रात्री निकिता दनाने नावाची मुलगी एका महिन्यासाठी या PG मध्ये राहण्यासाठी येते। ती PG चालकाला सांगते की सागर हा माझा प्रियकर आहे। सागर ही तिला 3ऱ्या मजल्यावरील 310 क्रमांकाची खोली राहण्यासाठी उपलब्ध करून देतो। पण गुरुवारी दुपारी 12च्या सुमारास या इमारतीचे जिने चढून एक भयंकर वादळ येतं। दिनेश झांबरे नावाचा एक मुलगा PGच्या गेटवर येतो आणि ठासून सांगतो की निकिता ही सागरची नाही तर माझी प्रेयसी आहे। सागर 3ऱ्या मजल्यावर आहे हे कळताच हातात लपवलेला लोखंडी रॉड घेऊन दिनेश थेट 3ऱ्या मजल्याच्या दिशेने धाव घेतो। अचानक 310 नंबरच्या खोलीतून किंचाळण्याचा आणि ओरडण्याचा असा भयंकर आवाज येतो की संपूर्ण PG हादरून जाते। इतर रहिवासी आणि कर्मचारी घाबरून धावत वर पोहोचतात आणि समोरचं दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते। सागर गायकवाड रक्ताच्या थरोळ्यात तडफडत पडला होता आणि डोक्यात रक्ताचं भूत बसलेला दिनेश त्याच्यावर लोखंडी रॉडने झपासप वार करत होता। 1, 2, 3 नाही, तब्बल 13 ते 14 जीवघेणे वार त्याने सागरवर केले। निकिता सागरला वाचवण्यासाठी मध्ये पडते, पण सनकी दिनेश तिच्यावरही लोखंडी रॉडने तुटून पडतो। या भीषण हल्ल्यात सागरचा जागीच मृत्यू झालाय, तर निकिता ही गंभीर जखमी होऊन सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देते आहे। रक्ताने माखलेला रॉड टाकून पळून जाण्याच्या तयारीत असलेला दिनेश झांबरेला हिंजवडी पोलिसांनी तत्परता दाखवत बेड्या ठोकलेल्या आहेत। पोलीस तपासात समोर आलेली माहिती तर अंगावर काटा आणणारी आहे। दिनेश आणि निकिता यांचं शालेय जीवनापासून प्रेम होतं। BCAच्या शिक्षणासाठी दोघेही पुण्यात आले, पण याच दरम्यान निकिताच्या आयुष्यात सागरची एंट्री झाली आणि दिनेशच्या मनात संतापाची, ईर्ष्याची अशी आग भडकली जिचा शेवट या भयंकर हत्येने झालाय। शालेय वयातील प्रेमाचा असा रक्तरंजित शेवट होईल असा विचारही कोणी केला नव्हता। एका क्षणाच्या रागाने 2 कुटुंब उद्ध्वस्त केली आणि एकाचा जीव घेतला गेलाय। हिंजवडी पोलिसांनी दिनेशवर खुनाचा आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस या संपूर्ण घटनाक्रमाचा सखोल तपास करतायत। या संपूर्ण धक्कादायक घटनेवर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा। क्राईम आणि ताज्या घडामोडींच्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।